लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन. नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन. नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन. नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी. तर मग वाट कसली बघताय? चला खरेदीला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. बदलापूरमधील चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगाल महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येची घटना दुर्दैवी असून याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. या घटनेच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. बदलापूरच्या शाळेचे पदाधिकारी भाजपाचे असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलाय. बदलापूरमधील चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगालमधील महिला डॉक्टर बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ सायंकाळी कडेगाव शहरात कडेगाव तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. या कॅन्डल मार्चमध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यासह युवा नेते डॉक्टर जितेश कदम, हर्षवर्धन कदम यांच्यासह मोठ्या संख्येने महिला तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी या दोन्ही घटनांचा जोरदार निषेध नोंदवलाय. राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं झालंय. बदलापूर प्रकरणातील वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी तेथील सत्ताधारी पक्षातील एका पदाधिकाऱ्यांनी मरगुरीची भाषा केली आहे. याबाबतचा व्हिडिओ क्लिप दाखवत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. सांगली शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांची मालिका सुरूच आहे. येथील 100 फुटी रस्त्यावरील डी-मार्ट आणि दिगंबर मेडिकल, त्यानंतर अहिल्यादेवी होळकर चौकात खड्डा पडला होता. आता पुन्हा सिव्हिल हॉस्पिटल ते 100 फुटी रोडवरील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या बंगल्यासमोर पुन्हा भगदाड पडले. याच्या दुरुस्तीचं काम महापालिकेने हाती घेतले, मात्र रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या अजब कारभाराचा नमुना पाहायला मिळतोय. 100 फुटी रस्त्यावर डी-मार्टच्या समोर नुकत्याच केलेल्या नव्या रस्त्याला भगदाड पडलं होतं. त्यानंतर त्याच रस्त्यावर दिगंबर मेडिकलच्या समोर रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला होता. त्यानंतर तिसरा खड्डा हा अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये पडला होता आणि आता त्यानंतर चौथा खड्डा या ठिकाणी गारपीट रोडवर पडलेला आहे. हे खड्डे पाहायला महापालिकेचा बांधकाम विभाग, ड्रेनेज विभाग आणि तसेच संबंधित ठेकेदारच जबाबदार असल्याचा आरोप लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी केलाय. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी या महापालिका क्षेत्रातील सर्वच नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यांचं ऑडिट करावं. संबंधित रस्त्याला वापरण्यात आलेलं मटेरियल कोणत्या क्वालिटीचं वापरलं याचीही तपासणी लवकरात लवकर करावी आणि संबंधित ठेकेदार आणि बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी लावून त्यांच्यावर ताबडतोब कडक कारवाई करावी अशी मागणी देखील मनोज भिसे यांनी केली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला गैरहजर असणाऱ्या मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त आंबेडकरी समाज आता रस्त्यावर उतरलाय. आज मिरजेतील डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कारवाईला दिरंगाई करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढला होता. गाढवावर सांगली जिल्हा परिषद प्रशासन डिजिटल लावून मोर्चा काढून मिरज पंचायत समिती समोर ठिय्या आंदोलन केलं. यावेळी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा इशारा महेश कुमार कांबळे यांनी दिलाय. जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरेश जगताप यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत मिळत नसल्याने 28 ऑगस्टपासून आरपारच्या लढाईला सुरुवात करणार असल्याचा इशारा महेश कुमार कांबळे यांनी दिलाय. मिरज पंचायत समितीसमोर उपोषणाला बसलेले तुषार खांडेकर यांचं आंदोलन स्थगित करून दुसऱ्या टप्प्यातील तीव्र आंदोलन छेडण्याचे संकेत त्यांनी दिलेत. 7/12वर नाव नोंद करण्यासाठी 7,000 रुपयांची मागणी करणाऱ्या एडे मच्छिंद्रच्या महिला तलाठी सीमा विलास मंडले तसेच त्यांचा साथीदार चंद्रकांत बबनराव सूर्यवंशी या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. तक्रारदार यांनी शेतजमीन खरेदी केली होती. त्या जमिनीच्या 7/12 उतार्यावरील ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली आहे त्यांचं नाव कमी करून स्वतःचं नाव लावण्याकरिता तक्रारदार तलाठी कार्यालयात गेले होते. त्यावेळी दोघांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपयांची मागणी केली. याबाबतची तक्रार 1 ऑगस्ट रोजी सांगलीच्या लाचलुचपत विभागाकडे दिली होती. तक्रारीची पडताळणी केली असं तथ्य असल्याचं निदर्शनास आलं. लाचलुचपतच्या पडताळणी दोघेही सकृतदर्शनी दोषी असल्याचं निदर्शनास आले. तलाठी सीमा मंडले यांच्या ओळखीचा चंद्रकांत सूर्यवंशी हा इसम आहे. तक्रारदार यांना 7/12वर नाव नोंद करून देण्याचं काम करून देण्याची हमी सूर्यवंशी यांनी दिली होती. खरेदी केलेल्या शेतजमिनीची नोंद मंडल अधिकारी जाधव यांना सांगून करून देण्याचं आश्वासन त्याने दिलं. तसेच सूर्यवंशी यांनी त्यांच्याशी व्हॉट्सअप कॉलवरून चर्चा केली. तक्रारदार यांच्याकडे मंडल अधिकारी जाधव
आणि प्रांताधिकारी यांना देण्याकरिता 7,000 रुपयांची मागणी केली। यावेळी झालेल्या चर्चेत तलाठी सीमा मंडले यांनी सहभागी होऊन तक्रारदार यांना लाचेची रक्कम चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे देण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले। लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बदलापूर कोल्हापूर येथे मुलींच्या झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर महापालिकेने आता विद्यार्थिनींसाठी खबरदारीची पावले उचलणं आवश्यक आहे। त्यासाठी महापालिकेच्या 50 शाळांमध्ये CCTV बसवावेत आणि सखी सावित्री समिती स्थापन करावी अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील, स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली। महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 50 शाळा आहेत। या शाळेमध्ये अनेक लहान मुली शिकतात। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व शाळांमध्ये CCTV बसवणं आवश्यक आहे। तसेच 2022 साली प्रत्येक शाळेमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सखी सावित्री समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याचं पालन झालं नाही। लवकरात लवकर समिती स्थापन करण्याची देखील मागणी करण्यात आली। यावेळी सकारात्मकता दर्शवत लवकरात लवकर CCTV बसवले जातील आणि सखी सावित्री समिती देखील स्थापन केली जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर, शोभा राजमाने, स्नेहल जगताप, स्मिता भाटकर, जयश्री कोळेकर आदी जण महिला उपस्थित होत्या। महापालिकेच्या राष्ट्रीयकृत बँकेतील सुमारे 130 कोटींच्या ठेवी खाजगी बँकेत ठेवण्यात आल्या आहेत। यामागचं गौड बंगाल काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगलीकर जनतेला मिळावीत या मागणीसाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी लोक अदालत बोलवावी अशी मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगले यांनी केली आहे। ते म्हणाले, महापालिकेच्या राष्ट्रीयकृत बँकेची सुरक्षित असलेल्या सुमारे 130 कोटी रुपयांच्या ठेवी काढून त्या काही खाजगी बँकांमध्ये ठेवण्यात आल्या आहेत। वास्तविक महापालिकेने यापूर्वी वसंतदादा बँकेत ठेवलेल्या ठेवी सदरची बँक अवसायनात निघाल्यानंतर बुडाल्या आहेत। असं असताना पुन्हा महापालिकेच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकेतून काढून खाजगी बँकेत ठेवण्याचं धाडस प्रशासन का करत आहे? 130 कोटींच्या ठेवींना काही खाजगी बँका जादा व्याजदर देणार असल्याने या ठेवी काढण्यात आल्याचे प्रशासनाचं म्हणणं आहे। मात्र व्याजासाठी मुद्दलीला मुकावं लागलं तर असा सवाल टेंगले यांनी व्यक्त केलाय। ते पुढे म्हणाले, राष्ट्रीयकृत बँकेतून ठेवी काढून खाजगी बँकेत ठेवण्यासाठी लेखा विभागातील काही कनिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध केला होता। सुरक्षेच्या कारणामुळे राष्ट्रीयकृत बँकेत ठेवी असाव्यात असा अभिप्राय होता, मात्र हा अभिप्राय डावलून फेब्रुवारी 2024 मधील एका शासन आदेशाचा गैरअर्थ काढत या ठेवी काढण्यात आल्या। ठेवी काढण्याच्या टिप्पणीवर लेखाधिकारी स्वप्नील हिरुगडे, मुख्य लेखाधिकारी अभिजित मेंगडे यांच्यासह आयुक्त शुभम गुप्ता यांची सही आहे, मात्र लेखा विभागाचे प्रमुख उपायुक्त वैभव साबळे यांची मात्र यावर सही नाही। यामागचं गौड बंगाल काय असा सवाल टेंगले यांनी केलाय। पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळमधील 2019च्या आलेल्या महापुराच्या मदतीपासून सुमारे 608 पूरग्रस्त वंचित आहेत। या घटनेला 5 वर्ष पूर्ण झाले तरी सरकारकडून मदत देण्यास टाळाटाळ केली जाते। वंचित पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय। ब्रह्मनाळ ग्रामस्थांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलंय की ब्रह्मनाळ गाव हे कृष्णा वेरळा नदीकाठी बसलेलं आहे, तरी प्रत्येक वर्षीच्या महापुराचा फटका सर्व ग्रामस्थांना बसतोय। त्यामधीलच एक म्हणजे 2019ला महापुरामुळे ब्रह्मनाळ गावाला फार मोठा फटका बसला होता। त्यावेळी गावावर फार मोठं संकट आलं होतं। महापुराच्या पाण्यामध्ये बोट पलटी होऊन 17 गावकऱ्यांना जलसमाधी मिळाली होती। अनेक जनावरे वाहून गेली, पिकांचे गोठ्यांचं नुकसान झालं, कित्येक घरांची पडझड झाली। त्यावेळी गावामध्ये 862 घरे वास्तव्यास होती आणि पुढे गावाचा पंचनामा करण्यासाठी काही शासकीय अधिकारी दाखल होऊन पंचनामे पूर्ण केले, परंतु त्या पंचनाम्यामध्ये राजकीय सूडबुद्धीने पंचनाम्यामध्ये फेरफार झाला। पहिल्यांदा गावातील 170 लोकांना अनुदान मिळालं। त्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गावाला 100% मदत मिळणार असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। यासाठी फेरपंचनामा केला, त्याही पंचनाम्यामध्ये काही झालं माहीत नाही। हेतुपुरस्पर नावे वगळण्यात आल्याचं दिसून येते। त्यानंतर त्या पंचनाम्याच्या आधारावर 84 गावकऱ्यांना 95,000 रक्कम मिळाली। कागदपत्राच्या आकडेवारीनुसार ब्रह्मनाळमधील खरे महापुरामध्ये बाधित झालेले 608 पूरग्रस्त मदतीपासून अद्याप वंचित राहिल्याबद्दल ग्रामस्थांनी हा मोर्चा काढलाय। अमराई हे सांगलीचं वैभव आणि निसर्ग संपत्ती असतानाही तिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते। नागरिकांनी वारंवार याबाबत तक्रार करूनही ही दुरावस्था का असा सवाल जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनी केलाय। अनेक तक्रारी आल्यानंतर त्यांनी अमराई जाऊन पाहणी केली, नागरिकांशी चर्चा केली। यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी अमराईमधील तक्रारींचा पाढा वाचलाय। गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून अमराईमधील ट्रॅकवरील लाईट पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे अंधाराचं साम्राज्य पसरलंय। त्यातच पावसामध्ये ट्रॅकवर ठिकठिकाणी पाणी साठून चिखल झालाय, डासांचं साम्राज्य पसरलंय, साथीच्या रोगांची भीती
भीती आहे. आजूबाजूच्या सोसायटीचं पाणी सुद्धा अमराईमध्ये येऊन साचत आहे. ओपन जिम बंद अवस्थेत आहे. समुद्राची वाळू टाकून केलेलं मैदान कठीण झाले. सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याने सुरक्षा धोक्यात आली आहे. वेगवेगळ्या वादग्रस्त कामामुळे बागेतील मजूर पुरवठा करणाऱ्या टेंडरला मंजुरी देण्यात आली नाही, अशा समस्या मांडण्यात आल्या. सोमवारी 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता या प्रश्नांवर अमराईमध्ये पुन्हा पाहणी करणार असून आयुक्त अथवा अतिरिक्त आयुक्त आणि बागा विभागाचे अधीक्षक इतर कर्मचारी यांना यावेळी उपस्थित राहायला सांगून प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.